तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक तुमच्या लहानपणीची गोष्ट आठवण करून देणार आहे. बघा तुम्ही, हे बघा, माझा भाऊ डोक्याला शॅम्पू लावली आणि मस्त धारीवर आंघोळ करत आहे. तर हेलो गाईस, तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे पिल्लूचा शाळेचा पहिला दिवस. तर बघूया पिल्लू काय करत आहे. या बघू. तो कृष्णा आहे, मोबाईल बघत आहे. हे बघा, हे पवन आणि पिल्लू. पिल्लू काय करता? अंडा. हाँ, पिल्लू अंडा खा रही है. आज पिल्लू स्कूल में जाएंगी, है ना पिल्लू? शाळेत जाते बाई तू? हो. तुले खुशी होत आहे शाळेत जायची? इकडं बाय बरं, इधर तर देखो. हाँ, पिल्लू तर खुश आहे. आता आजच्या दिवस ते बिना बॅगनं आणि बिना बुकाईनी आणि बिना बॅगनी शाळेत जाणार. त्यानंतर आम्ही आज किंवा उद्या वणीला जाऊ, तिच्यासाठी बॅग बुक वगैरे घेऊन येणार. आणि त्यानंतर आमची पिल्लू जाणार बॅग घेऊन शाळेत. आहे का नाही पिल्लू? हो. शाळेत जाऊन काय करते तू? हा, अभ्यास बिना बुकानं अभ्यास करते का? हे भुकडे दोघे. चल वापस दे. हिसक हिसक हिसक. खाणार रे. तर मित्रांनो, आता माझे बाबा आलेले आहे गाडीवरून. हे बघा, ड्युटी करून आलेले आहे माझे बाबा. बघा घरात आहे. हे बघा, सामान वगैरे आणलं, भाजीपाला वगैरे. हा टिफिन. ब्लॉग पाहिला का मग? हो पाहिला. किती पाहिला? थोडसाच पाहिला. हा, चांगला वाटला का नाही वाटला? थोडसाच पाहिला. चांगला वाटला. हो. आपली पिल्ली शाळेत गेली आज. शाळेत गेली? हो. दे आंघोळ. हो, आंघोळ कर, मग जेवण कर. आणि चिकूले नाही का 2-3 दणके देऊन दे. दे चिकूले 2-3 दणके देऊन दे. बघा आता चिकूची कशी मजा येते. बाबा कसा चिकू येल पाडते. वेलपाडा चिकू. हां पकड, नड्डी पकड, नड्डी. बघा कसा खेळते बघा चिकू. पाय पकडायची कोशिश करते पण पाय नाही पकडत. चिक्या डस न ठेवा. ए कोरशाची पाय आहे, कारे कारे चाटू नको. तर आता बाबा वगैरे ड्युटीहून आले. बाबांनी आंघोळ वगैरे केली. मग आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं. भावानी, मी आणि आमच्या आबाजी, आम्ही सर्वांनी मिळून जेवण वगैरे केलं. आबा आलो. जेवण झालं. आता आम्ही कृष्णा आणि आम्ही आत्ता व्हिडिओ शूट करणार आहे. आणि हे बघा आजचा मोसम किती मस्त आहे. वाव, मस्त वाटते असं मोसम राहिलं का. वाव, थंड थंड वाटते. आणि रील्स पण शूट करायला मजा येते खूप. बघा किती मस्त व्ह्यू आहे. हे बघा, वाव, बघा व्ह्यू किती मस्त आहे. मस्त वाटून राहिलं, शांत. आहा, थोड्या वेळाने पाऊस पण येणार. आता आम्ही रील्स वगैरे शूट करते. त्यानंतर बघूया काय करायचं आहे. हो, मला मम्मी म्हणणार आहे का, ती बघा तिकडे नाही का आमची वहिनी आहे आणि वहिनीचा मुलगा म्हणजे माझा भासा. तर वहिनी मजाक करत आहे की बापू आई म्हणून आवाज देत आहे म्हणून. आणि वहिनी म्हणत आहे मी आहे इकडे नाही का एकटीच उभी राहून बोलत आहे ना. तर वहिनी काय म्हणते, नवऱ्यासोबत बोलत आहे का म्हणते. तर मग वहिनीला सांगितलं मी की मी ब्लॉग बनवत आहे म्हणून. ते तिकडे आहे वहिनी बसून तिथेच. वहिनी हाय करा, तिथून दिसते तुम्ही. हा तेव्हा बघा दिसतात वहिनी. हाय.
तर आताच म्हटलं होतं मी मित्रांनो की आबाळ होऊ नये, पाणी वगैरे लागणार की काय म्हणून. तर फायनली काही पाणी लागलेलं आहे बघा बाहेर. हे बघा किती मस्त वाटून राहिलं, किती मस्त वाटते पाणी लागलं की. वाव, थंड थंड वाटते. मला खूप आवडते पाण्याची दिवस. असं वाटते जून मध्ये माझा जन्म झाला ना, म्हणून मला पाणी आवडते. खूपच आवडते मला पाणी. पाणी आला की मस्त झोपून जाऊ. वा, मजे मजे. ये टपकती धारा और ये देखो, वाव, का मस्त दिसून राहिलं खरंच. हे बघा आमच्या आबाजी बसल्या बसली झोपून राहिली. झोप लागली, बरं झोप झोप, जाऊ दे. बघा लाईन वगैरे जाऊन आहे. इकडे आमचे पप्पाजी आहे झोपू, आणि हा कृष्णा आहे. बाबा रोज ड्युटीवरून आले की झोपते, कारण की बाबा 24 तास ड्युटी करते आणि 24 तास घरी राहते, त्यामुळे बाबाची झोप येत नाही. तर मग एक दिवस ड्युटी करते आणि एक दिवस फुल आराम. कमी पडला पाऊस. तर बघा मित्रांनो, चिकू बघा कसा कृष्णासोबत खेळत आहे. चिकू अंगावर लवते, चाटते. आम्ही आज चांगला विचार केला होता की आम्ही छान मस्त रील्स वगैरे शूट करणार म्हणून, पण आजचा पाऊसच नाही जाऊन राहिला. किती वेळचा पाऊस येऊन राहिला. हे बघा चिकू बघा कसा खेळत आहे. त्रास आला त्याला विचारायला. जा बस जा अंदर जाऊ. नाही काहीतरी घेता येते तिथं जाऊन. चिकू चिकू डस त्याले. हे बघा 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 कसा खेळते चिकू. तेव्हा हात धरला. हा, उगच तरी त्याला नाही का असं हात लावायचा आणि दूर ढकलायचं, ते पुन्हा पुन्हा जवळ येते. हा हा, ते त्याला मजा येते मग खेळाले. तसंच जवळ आलं का हकलून द्यायचं अलग, मग ते पण पुन्हा पुन्हा लावते. हा, त्याला पुन्हा जीद येते, मजा येते. बघा बघा चिकूची कशी मजा येते. मित्रांनो 100रातून एक गोष्ट, एखाद्या कुत्र्यासोबत तुम्ही राहा पण माणसासोबत नका राहू. आहे का नाही चिकू? जनावरासोबत राहिलं तर जनावराला आपल्याकडून काहीच अपेक्षा राहत नाही, फक्त एक पोळी टाकली तरी झालं. पण माणूस एक असा व्यक्ती आहे का त्याला जन्मभर किती घाला किती काय करा, तो एक दिवस आपली अवकात दाखवणार म्हणजे दाखवणार. हाय ना रे चिकू. आणि या गोष्टीला असं सिरियस वगैरे कोणी घेऊ नका बा. असं आपण कोणाला म्हटलं नाही, म्हणजे असं सहजपणे मी असंच म्हटलं. असाच जीवनामध्ये स्वतःचा एक्सपिरियन्स सांगितला. काय नाही, एंजॉय करो. देखो चिकू भी देखो कैसे एंजॉय कर रहा है ना चिकू. हे बघा हा. ए चिकू, झालं नाही का? बस चुपचाप. बस चुपचाप झोप येता. बाबाचं. बघा चिकूला चुप बस म्हणलं तर चुप बसला चिकू. है बारिश ही बारिश है आज. देखो ये देखो.
आणि पवन आज शाळेमध्ये गेले ना तर आज म्हणजे नाही का मजा येऊन नाही राहिली तेवढी ब्लॉग मध्ये. चिकू आहे पण पवन आणि पिल्लू असती तर अजून मजा आली असती. आहे का नाही चिकू बेटा? बेटा चिकू. तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक तुमच्या लहानपणीची गोष्ट आठवण करून देणार आहे. बघा तुम्ही, हे बघा माझा भाऊ डोक्याला शॅम्पू लावली आणि मस्त धारीवर आंघोळ करत आहे. असं तुम्ही केलं का लहानपणी? मी तर केलं बा. आम्ही मस्त गावभर फिरू फिरू ज्यांच्या ज्यांच्या घरी धार आहे त्याच्या घराच्या धारीखाली जाऊन खेळलो होतो. बघा हे आत्ता लहानचं झालं. आत्ता याची वय किती तरी 19-20 आहे. आणि बघा हे लहान पोराचे लक्षण. बघा आता पिल्लू आणि पवन जर असते ना घरी तर पवन नाही पण पिल्लू तर नक्की जात होती. मामा मी खेळतो पाण्यात म्हणून. बघा ताप घेऊन आला तर रे काले आगावचीपणा करते तू. हो पटकन वल्ला हो ना, बदलवून टाक कपडे लवकर. ताप काढते ना, कमी थंड पाणी आहे का? वाव गाइस शावर, ये अलग ही लेवल का मजा है. वाव. झाली मित्रांनो आमची आंघोळ. साबण ते साबण पाहिजे होती. साबण आता तिकडं आहे का काय का बाथरूम मध्ये असन. जा बाथरूम मध्ये जाऊन घेऊन या. असे काम करायचे राहते मित्रांनो. बघा आता मी पण केला होता विचार करणार बाहून आंघोळ, पण जाऊ द्या. थंडी खूप लागते, पाणी थंड आहे आणि वरून म्हणजे केस वगैरे ओले झाले तर पुसायला वगैरे टाइम लागते. त्यापेक्षा आपले घरचे कामं करावं चुपचाप. झालं बस. ते बघा साबण घेऊन आला आता तिथं. वाव. आज दिल है पानी 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 आ जाओ द बीच यारा फोटो मेरी की. ये है मजे. मला पण जाऊच वाटतंय पण नाही थंड पाणी आहे. मी नाही जात. ए शीट खेळायला धारीवर नको जाऊ. लापूरचं खराब पाणी आहे. इकडल्या धारी रांगोळ कर. खाल्या स्लॅबचं पाणी येते ना, ते स्लॅब खाली आहे तिथं चिकूची संडास आहे. ह्या धारीवर नको जाऊ. इकडल्या धारीवर आंघोळ कर. हा झालं गे, धारी खतम झाली. एक डब्बा आहे ड्रम मधलं पाणी टाकजो अंगावर का. हो झालं पण कमी पाणी. ती कुठं आंघोळ करते का? तू आंघोळ करते. तर आता मित्रांनो वाजले आहे 5 आणि पिल्लू शाळेतून आली. तर बघूया आपण पिल्लू काय म्हणते. पिल्लू शाळेत गेली ती मजा आली खरंच का? हो का? हो देतो ना, बॅग घेऊन देतो ना. मी का म्हणता हो तर दाखव ना सरप्राईज कुठं आहे तर. वाव पिल्लू अभ्यास करणार. वाव इकडे बघ पिल्ली इकडे बघ. मजा आली शाळेत. हो वाव. आम्ही अभ्यास करत जातो बाई त्या बरोबर. कसं वाटतंय मग शाळेत जाऊ? चांगलं वाटतंय. उद्यापासून जाशील मग? हो पिलू पहिल्याच दिवशी खुश आहे बा शाळेत गेली तिचा. आणि एक आमचा काढ होता. पहिल्याच दिवशी आम्हाला जोडून नेलं शाळेत. आहे का नाही पिलू? पहिला आम्ही दुपारीच पडून येऊ शाळेमधून. आहे ना बाई? लावते का?
मग काय झालं कावा हे जाऊ दे. मी का म्हणता बाब्या मग उद्यापासून जाते ना तसं दुपारी गिनी यायचं नाही बरं शाळेतून का बढिया मस्त शाळेत बसायचं दिवसभर का हा बढिया राहायचं शाळेमध्ये. पवन काका राहते आपला जगदीश राहते का गौरी छाया राहते. जगदीश ना आलता का काऊन हो? हा आत्ता तुले का म्हणते गौरी दिदीनं आणून घातलं ना हा आणि घराकडे गेली ते पवन काका होता का सोबत आता घराकडे गेली ते दोघं हो का. आता मी पवनले फोन लावतो मी इकडेच बोलावतो का तीनच दिले का बाई पुस्तक हो सरनं तीनच दिले. अहो सरनं पुस्तक तीनच दिले का म्हणलं. तीन 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 समजला. तीन नाही म्हणलं तीन म्हणलं हा 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 बर मॅडम मग शाळेत हे आण म्हणे पाटी आण म्हणे का पुस्तक आण म्हणे. हा जाण मग आता तू जेवण गिन करून घे मग काय किती आण म्हणे बुक लिवाले बुक किती आण म्हणे म्हणजे किती आण म्हणे जमते म्हणे हा बरं ठीक आहे. चल मग जेवण करते का आता तू चलो फिर खाना खाएंगे बढ़िया चलो. तर चला मित्रांनो आता पिलू जेवण करणार. आता आपल्या ब्लॉगचा ध्येय इथंच करूया. तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद बाय.